खासदार म्हणून निवडून आल्याच्या 1 वर्षाच्या आतच नरेश म्हस्के यांनी रेल्वेविषयक अनेक प्रश्न मार्गी लावलेत. गेल्या 4 वर्षांपासून गणेशोत्सवासाठी कोकणात रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू कराव्यात, ही प्रवासी संघटनेची मागणी प्रलंबित होती. खासदार नरेश म्हस्के यांनी पाठपुरावा केल्याने आजपासून या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू झाल्या असून त्याचे उद्घाटन आज संपन्न झाले. गणेशोत्सव सुरू व्हायच्या 3 महिने आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरात स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना कोकणात जाण्याचे वेध लागतात. कोकणात जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा सुखकर असल्याने लाखो गणेश भक्त कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात. मात्र अपुऱ्या आरक्षण खिडक्यांमुळे गणेश भक्तांची वेळ वाया जाते आणि रांगेत उभे राहून दमछाक होत होती. ही गैरसोय दूर व्हावी यासाठी प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटासाठी 2 अतिरिक्त आरक्षण सुरू करण्याची मागणी केली होती. खासदार नरेश म्हस्के यांना प्रवाशांच्या प्रश्नाची जाणीव असल्याने अवघ्या काही दिवसातच ही मागणी त्यांनी मध्य रेल्वेकडून मान्य करून घेतली. 20 जून 2025 ते 5 जुलै 2025 या दरम्यान ठाणे रेल्वे स्थानकाजवळील मुख्य पोस्ट ऑफिस इमारतीसमोरील मुख्य आरक्षण केंद्र येथे या 2 अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत. आज 20 जून रोजी खासदार नरेश म्हस्के यांनी या 2 खिडक्यांचे उद्घाटन केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, शहर संघटक भास्कर पाटील, सचिन गवस, रेल्वे अधिकारी रणजित झा, स्टेशन मास्तर केशव तावडे, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली. या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी गाऱ्हाणे घेऊन आमदार केळकर यांना भेटण्यासाठी येत असतात. आज झालेल्या उपक्रमातील शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्यासमोर मांडल्यात. परांजपे स्कीममध्ये फसवणूक झालेल्या सदस्यांनी आमदार केळकर यांची भेट घेतली. तसे आधार कार्ड, शाळेतील ॲडमिशन होण्याबाबत, फी कमी करण्याबाबत, रेशन कार्ड विषय, ॲग्रीमेंट रजिस्टर नोंदणी करण्याबाबत, कामातील प्रमोशन विषय, ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय, महापालिकेचे कळवा हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीने सेवेत असलेल्या कर्मचारी यांना कायम सेवेत घेण्याबाबत, तसेच धर्मवीर नगर फेज 2 येथे रस्त्यावरील पददिवे विकासकांनी केलेली फसवणूक, बाळकुम येथील अवजड वाहन पार्किंग, महानगर गॅस जोडणी, दिवा येथे अंगणवाडी संख्या व महिला पोलिसांची संख्या वाढवणे असे अनेक विषय आमदार केळकर यांच्यासमोर मांडण्यात आले. त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथे सोडवले. जनसेवकांचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे. या उपक्रमात आलेल्या नागरिकांचे समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यांच्या आलेल्या तक्रारी निवेदनावर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. माझ्याकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत व अजूनही येत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही. या फसवणूक झालेल्या नागरिकांची कुटुंबांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे. त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. 2 दिवसापूर्वी गावदेवी परिसरातून सायंकाळच्या वेळी घरी परतण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत असल्यामुळे प्रवाशांनी रस्ता रोको करत आंदोलन केले. असे असतानाच आज सकाळी याच गावदेवी परिसरातून ठाणे शहरात कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांनी रिक्षाच्या शोधात रस्त्यावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ठाणे शहरातील वागळेचेट परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. या ठिकाणी ठाणे शहराच्या लगत असलेल्या विविध शहरातून तसेच मुंबईतून अनेक नोकरदार नोकरीसाठी येत असतात. त्यामुळे सकाळी 8 वाजल्यापासून ठाणे स्थानक परिसरात नागरिकांचा गजबजाट पाहायला मिळत असतो. वागळे एस्टेट भागात जाण्यासाठी ठाणेसाठीच पुलावरून ठाणे परिवहन विभागाच्या बस सोडल्या जातात. तसे गावदेवी परिसरातील बी कॅबिन येथून वागळे एस्टेट भागात जाण्यासाठी शेअर रिक्षा उपलब्ध असतात. बसेसची संख्या अपुरी पडत असल्यामुळे अनेक प्रवासी रिक्षांच्या शोधात गावदेवी परिसरात येतात. परंतु सकाळच्या सुमारास या भागातून प्रवाशांना शेअर रिक्षा मिळण्यास वेळ लागतो. कार्यालयात वेळेत पोहोचण्यासाठी नागरिकांची रिक्षा शोधण्यासाठी धडपड सुरू असते. शुक्रवारी सकाळी असे चित्र ठाणे स्थानकजवळील गावदेवी परिसरात पाहायला मिळाले. प्रवासी रिक्षांच्या शोधात रस्त्यावर गर्दी करून उभे होते. 2 दिवसापूर्वी सायंकाळच्या वेळी घरी परतण्यासाठी रिक्षा उपलब्ध होत नसल्यामुळे
प्रवासी वर्गाकडून संताप व्यक्त करत रस्ता अडवण्यात आला होता। यावरून रिक्षा चालकांचा मुजोरीपणा दिसून आला होता। परंतु या रस्ता रोकोनंतर तरी रिक्षा चालकांना जाग आली असेल असे प्रवाशांना वाटले होते। मात्र प्रवाशांच्या या आशेवर पाणी फिरल्याचे चित्र आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवरील कारवाईतील निष्क्रियतेवरून उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेला गुरुवारी पुन्हा एकदा फटकारले। बेकायदा बांधकामे तुमच्या डोळ्यासमोर उभी राहतात आणि महापालिकेकडून त्यांना नोटिसा बजावण्याशिवाय कोणतीही कारवाई केली जात नाही। ही स्थिती अशीच राहिली तर ठाण्यात अराजकतेची स्थिती निर्माण होईल, अशा शब्दात न्यायालयाने ठाणे महापालिकेची कान उघडणी केले। हे प्रकरण केवळ बेकायदा बांधकामाचे नाही तर कायद्याची भीती न बाळगता बेकायदा बांधकामात गुंतलेल्या महापालिका अधिकारी आणि भूमाफियांशी संबंधित आहे। अधिकृत यंत्रणेच्या आशीर्वादाशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम होऊ शकत नाही, अशी टिप्पणी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने केले। आणखीन एका जमीन मालकाने याचिका करून त्यांची जमीन देखील एका विकासकाने बळकावल्याचा आणि त्यावर बेकायदेशीर इमारती बांधल्याचा आरोप केल्यानंतर खंडपीठाने ठाणे महापालिकेला कारवाईबाबतच्या उदासीन आणि निष्क्रिय भूमिकेचा पुन्हा समाचार घेतला। जमीन बळकावून येथे बेकायदा इमारती उभ्या राहण्यात गुंतलेल्या काही महापालिका अधिकाऱ्यांची नावे सांगण्याची तयारीही या याचिकाकर्त्याने दाखवली आहे। न्यायालयाने त्यांची दखल घेतली। तसेच ठाण्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांनी बेकायदा बांधकामाप्रकरणी न्यायालयीन चौकशी करताना या याचिकेकर्त्याने नाव दिलेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेची देखील चौकशी करण्याचे आदेश दिलेत। या याचिकाकर्त्यांच्या आरोपात तथ्य आढळल्यास संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही न्यायालयाने दिलेत। आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे। ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असा कयास बांधला जातोय। विधानसभेतील विजयाची लय कायम ठेवण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जात आहे, तर महाविकास आघाडी पराभवाचा वचपा काढण्यासाठी सर्व जोर पणाला लावत आहे। परंतु यातच ठाकरे गटाला पडलेले पक्ष गळतीचे भगदाड वाढताना पाहायला मिळत आहे। मातोश्रीवर बैठकीसाठी उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकांनी कालच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आवर्जून हे उपस्थित होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक पोस्ट करत माहिती दिली। मुंबई महानगरपालिकेतील उबाटा गटाचे माजी नगरसेवक आणि विभाग प्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नगरसेविका नादिया शेख आणि मोहसिन शेख यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। ठाकरे गटाचे माजी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर, काँग्रेस महासचिव काशीनाथ मयेकर, तालुका प्रमुख 1, शहर प्रमुख, विभाग प्रमुख आणि त्यांचे सहकारी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे। ठाणे शहरातील रामचंद्रनगर शाखा क्रमांक 23चे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे, अनेक गटप्रमुख, उपशाखा प्रमुख आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात। शिवसेनेचा वर्धापन दिन काल झाला। या भव्य दिव्य पद्धतीने साजरा केला जात आहे। वर्धापन दिनाच्या सोहळ्याला अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत दाखल झाले होते।